नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा। खुशखबर आलेली आहे। फायनली तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे आणि या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत। त्यासोबतच पहा, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय 6,000 रुपये हप्ता या संदर्भातही माहिती आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो फक्त शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट, सर्व लेटेस्ट माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल। चला मग सबस्क्राइब करून ठेवा चॅनलला। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तुम्हाला माहीतच असेल, बच्चू कडू यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। गेल्या 3 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय, मुख्यमंत्र्यांसोबत मोठी बैठक आणि या बैठकीमध्ये निर्णय। पुढे ही माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात खुशखबर आपण पाहूया। तर इथं पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला 30 ऑक्टोबरचा शासन निर्णय दिसत आहे आणि या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 30 ऑक्टोबरचा। पुढे यामध्ये महत्त्वाची माहिती काय आहे ते आपण पाहूया। तर पहा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टल मार्फत करण्यात येत असून त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे ऑक्टोबर 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य थेट DBT द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना, आत्ताची लाईन खूप महत्त्वाची आहे पहा, तर लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत या ठिकाणी DBT पोर्टलच्या माध्यमातून करण्यासाठी त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा करावायचे आहेत। याच कारणास्तव पाहू शकता, त्याच अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसारच हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2025 पासून चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर पहा, योजनेतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। या मान्यतेनुसार जो निधी मंजूर झालेला आहे तुम्ही पाहू शकता, या निधीच्या माध्यमातूनच नोव्हेंबरचा जो हप्ता आहे
तो वितरित करण्यात येणार आहे। आता नोव्हेंबरचा हप्ता वाटप करण्यासंदर्भात फायनली शासन निर्णय जारी झालेला आहे। आता 2-4 दिवसामध्ये काय होईल, 1 ते 2 दिवसामध्ये साधारणपणे पोर्टलवरती मेसेज येईल आणि तुम्हाला त्यानंतर पैसे मिळतील। परंतु पोर्टलवरती मेसेज आल्याशिवाय पैसे मिळत नाहीत। पोर्टलवर तुम्हाला सूचना येते की तुम्हाला 5 ते 6 तारखेपर्यंत किंवा 6 ते 7 तारखेच्या दरम्यान पैसे मिळतील, अशा प्रकारचा ऑफिशियल मेसेज येतो आणि त्यानंतर मग हे पैसे जमा व्हायला सुरुवात होते। इथपर्यंत तर सर्वांना माहिती मिळालेली आहे। नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात फायनली खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठीचा शासन निर्णय आलेला आहे। शासन निर्णयानुसार निधी मंजूर झालेला आहे। आता फक्त निधी तुमच्या खात्यामध्ये येणं बाकी आहे। इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 6000 हप्ता फिक्स। बच्चू कडू यांचे आंदोलन यशस्वी आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। तर साधारणपणे 28 ऑक्टोबरपासून बच्चू कडू यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे नागपूर या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून दिव्यांग असतील, शेतकरी असतील, विधवा महिला असतील, शेतमजूर असतील, मेंढपाळ असतील, इतर लाभार्थी जे आहेत यासाठी पहा मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जात आहे। शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी झालीच पाहिजे, 7/12 कोरा झालाच पाहिजे। त्याबरोबरच दिव्यांग संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत दिव्यांग आणि विधवा महिला यांना 6000 रुपये हप्ता झालाच पाहिजे। या मागणीसाठी सरकारकडे त्यांनी 28 ऑक्टोबरपासून नागपूर या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, या सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे। आज मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू यांची बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये बच्चू कडू यांच्या मागण्या विचारात घेतल्या जातील। पहा, कारण कालच मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू कडू यांना बैठकीसाठी बोलवलं होतं, परंतु बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला बैठक घ्यायची असेल, त्या बैठकीमध्ये जर मागण्या मान्य करायच्या असतील तरच बैठक घ्या, फक्त चर्चा करण्यासाठी बैठक घेऊ नका। आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचं ठरलेलं आहे आणि यानुसारच आपण माहिती घेऊ शकतो, म्हणजे अंदाज व्यक्त करू शकतो की बच्चू कडू यांचं जे आंदोलन, व्यापक रीतीने जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाची सकारात्मक दखल घेतली जाईल आणि ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच विचारात घेतल्या जातील। आता पाहू बैठकीमध्ये काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जातो। 6000 रुपये अनुदान वाढ या संदर्भात जो काही निर्णय असेल, विधवा महिलांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात येईल तो तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे काय करायचं आहे, आत्तापर्यंत जरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। आंदोलनासंदर्भातल्या सर्व अपडेट आणि योजनेसंदर्भातले सर्व निर्णय तुम्हाला पाहण्यास मिळतील।